नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलो स्पेशल आणि खास मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम। व हे काय आहे मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम? याच्यामध्ये जसं तुम्ही थंबनेलला पाहिलंय की दरमहा तुम्हाला 61,000 रुपयांपर्यंतचं जे बेनिफिट तुम्हाला मिळू शकतं या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम मध्ये। मग याच्यासाठी आपल्याला पात्रता अटी कुठे कोणत्या आहेत, यासाठी अप्लाय कसं करायचंय आणि यासाठी आपल्याला लागणारी कागदपत्रे कुठली व या संदर्भात अधिकृत जीआर कोणता, या संबंधित सविस्तर गोष्टीची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलच्या आयकॉनला हिट करा। यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येईल। आणि हो, नवनवीन व्हिडिओ आपण नवनवीन टॉपिकवर व्हिडिओ बनवण्यासाठी एक मोटिवेशन म्हणून तुम्ही जर सबस्क्राइब केलं तर नवनवीन व्हिडिओ येतच राहतील। ठीक आहे, चला चालू करूयात आजचा आपला टॉपिक। सर्वप्रथम पहा, आपलं 3 एप्रिल 2025 महाराष्ट्र शासनाचं अधिकृत जीआर आहे मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम, फेलोंच्या निवडीचे निकष, अटी, शर्ती आणि कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत। तर याची ऑफिशियल लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे, तिथून जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता। पण लगेच जाऊन चेकआउट करू नका, पूर्ण माहिती अगोदर पहा। तर याच्यामध्ये त्यांना सांगितले की 23-24च्या कालावधीत हा कार्यक्रम राबवण्यात आला होता। कोणता कार्यक्रम? मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम। आणि याच्यामध्ये समाजसेवा करण्यासाठी प्रामाणिक, ध्येयवादी आणि सुजाण नागरिक तयार व्हावेत याकरिता मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम राबवण्यात येत असतो। याच्यामध्ये काय की तरुणां आणि प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळतो, त्याचबरोबर अनुभवाच्या कक्षा रुंदावतात, म्हणजे अनुभव येतो त्या गोष्टीमध्ये आणि कल्पकता सुद्धा वाढते। या सर्व गोष्टीला एक एम मध्यभागी ठेवून गव्हर्नमेंटने ही योजनेची सुरुवात केली आणि त्यासाठी 2025 ते 26 साठी ह्या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे। तर याच्यामध्ये पहा, मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची अंमलबजावणीमध्ये निवडीचे निकष जे आहेत, अटी काय आहेत, शर्ती काय आहेत आणि त्याच्या दृष्टीने कुठल्या शैक्षणिक संस्थांमार्फत हे राबवण्यात येणार आहे त्या संदर्भात सविस्तर माहिती याच्यामध्ये आपण पाहतच आहोत। तर याच्यामध्ये सर्वप्रथम पहा, कार्यक्रमाची अंमलबजावणी जी आहे ती नियोजन विभागाच्या अधीनस्थ अर्थ व सांख्यिक संचालने महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे मार्फत करण्यात येणार आहे। आणि याच्यामध्ये ज्या पात्रतेच्या अटी फेलोसाठी त्या आपण सर्वप्रथम पाहूया। ओके, अर्जदार हे भारताचा नागरिक पाहिजे, शैक्षणिक अर्हता ज्याच्यामध्ये कोणत्याही शाखेत त्याचे पदवीधर पाहिजे आणि त्यामध्ये 60% गुणापेक्षा जास्त गुण असावे। त्याच्यानंतर आहे अनुभव, किमान 1 वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव आवश्यक राहील। तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून पूर्णवेळ इंटर्नशिप, अप्रेंटिसशिप, आर्टिकलशिप सह 1 वर्षाचा अनुभव आवश्यक राहील। पूर्णवेळ स्वयंरोजगार, स्वयंउद्योजकता अनुभव ग्राह्य धरण्यात जाईल। या अर्जदारांना तसं घोषणापत्र सुद्धा द्यावं लागेल। याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची बाब म्हणून त्यांना काय केलंय, भाषा आणि संगणक ज्ञान, ज्याच्यामध्ये मराठी भाषा लिहिता वाचता व बोलता येणं आवश्यक राहील। हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणं सुद्धा गरजेचं आहे। त्याचबरोबर संगणक हाताळणी आणि इंटरनेटचे ज्ञान आवश्यक राहील। म्हणजे काय, एमएसआयटी सुद्धा झालेली असावी किंवा एमएसआयटी बद्दलची माहिती असावी। वयाची अट बघा, उमेदवाराचं वय 21 ते 26 याच्या दरम्यान असावं, त्यापेक्षा कमी किंवा त्यापेक्षा जास्त नसावं। याच्यामध्ये ऑनलाईन ऍप्लिकेशन साठी गव्हर्नमेंट एक 500 रुपयाचं चलन आकारलेलं आहे आणि फेलोची संख्या ही 60 एवढी निश्चित करण्यात आली आहे। त्यामध्ये महिला फेलोची एकूण संख्या 1:3 अशा पद्धतीत राहील। महिला फेलो उपलब्ध न झाल्यास पुरुष फेलोची निवड करण्यात येईल। आता फेलोचा दर्जा कुठला आहे ते समजून घ्या। शासकीय सेवेतील गट अ अधिकाऱ्याच्या समकक्ष असेल, म्हणजे तुम्हाला खूप चांगल्या पोस्ट एवढा दर्जा देण्यात येणार आहे फेलोशिपसाठी। त्याच्यामध्ये नियुक्ती आणि संदर्भातली कार्यवाही काय ती पाहून घ्या। फेलोच्या निवडीसाठी जाहिरात देणे, अर्ज मागवणे, अर्जाची छाननी करणे, परीक्षा घेणे, उमेदवाराची निवड करणे, नियुक्ती देणे या संदर्भात सविस्तर कार्यक्रम कंत्राटी तत्वावर मनुष्यबळ नियुक्ती, आवश्यकतेनुसार वेबसाईट तयार करणे व अद्ययावत ठेवणे, कार्यक्रमाचा प्रचार व प्रसिद्धी या कामासाठी आवश्यक संस्थांची नेमणूक इत्यादी बाबीची कार्यवाही करण्यात येणार आहे। म्हणजे काय की ही तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरची स्कीम आहे, एक कॉन्ट्रॅक्ट घेणार आहे तुमच्याकडून आणि याचं तुम्हाला त्याचं रितसर सर्टिफिकेट सुद्धा मिळणार आहे। आणि आता निवडीची प्रक्रिया कशी बघा, ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं तुम्हाला सर्वप्रथम। आता ऑनलाईन ऍप्लिकेशन करताना आधार कार्ड, ओळखपत्र सोबत ठेवा सांगितलंय। वस्तुनिष्ठ चाचणी आहे, म्हणजे ऑनलाईन ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आपण जे म्हणतो त्या पद्धतीत आहे आणि त्याची जी परीक्षा देण्याची कार्यपद्धती, तरी ते तुम्हाला URL दिले, मी त्याला हायलाइट करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल। या URL वर तुम्ही
त्याची इतर डिटेल सुद्धा पाहू शकता. सर्वात महत्त्वाचं, याच्यामध्ये ऑलरेडी तुम्ही जर काम केले असेल तर परत तुम्हाला काम करता येणार नाही असं त्यांना इकडे स्पष्ट मेन्शन केलेलं आहे. त्याचबरोबर उत्तीर्ण चाचणीत गुण मिळवणाऱ्या सुमारे 210 उमेदवारांना दिलेल्या विषयापैकी एका विषयावरील निबंध विहित तारखेत वेळेत लिहून ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याचा आहे. त्याच्यामध्ये मुंबई येथे ती वस्तुनिष्ठ परीक्षा ठेवण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये कशा पद्धतीने सदस्य आणि गट नियुक्त करणार आहे त्याची सुद्धा माहिती यांना दिली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, फेलोशिपचा कार्यक्रम 12 महिन्याचा आहे. किती महिन्याचा? 12 महिन्याचा, म्हणजे 12 महिन्यासाठी तुमचा कॉन्ट्रॅक्ट आहे. आणि तुम्हाला जसं थंबनेलवर तुम्ही पाहिलं, तुम्ही म्हणलं असाल सर थंबनेलवर तर टाकले पण ती अमाऊंट दिसलं, तर पहा, सदर कार्यक्रमात निवडलेल्या फेलोंना दरमहा 56,100 प्लस प्रवास खर्च 5,400 असे एकत्रित 61,500 ची छात्रवृत्ती स्वरूपात देण्यात येणार आहे. तुम्हाला जसं थंबनेलवर टाकलं ते तुम्हाला इकडे दाखवलं. आणि याच्यामध्ये काय, ऑफलाईन फेलोला 2 आठवडे तसे 6 महिन्यानंतर शेवटी प्रत्येक आठवडा IIT मुंबई येथे आयोजित करण्यात येतील. या व्यतिरिक्त ऑनलाईन व्याख्याते वर्षभरात कार्यक्रमाचे गरजेनुसार शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी आयोजन करण्यात येणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला काही ज्या शर्ती आणि अटी ज्या सांगितल्या मी, त्याच्या संदर्भात आणखी सखोल डिटेलमध्ये इथे त्यांना डिटेल्स दिलेली आहे. याच्या संदर्भातचं जे 8-10 पानाचं एक GR आहे ऑफिशियल, ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड केला, तिथं जाऊन चेकआउट करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायला विसरू नका. गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. अद्याप चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका व्हिडिओ.